सिंधू नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काड सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे इहा लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू नाशिवंत देह जाणार सकडा विठ्ठला विठ्ठला गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान नर्मदा मैया जय गुरुदेव नाम प्रभु का नर्मदा मैया आदि शक्ति मुक्ता क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू सुग्रीव मित्रं परम पवित्रं सीताकलत्रं ओमेदगात्रम् कारुण्यपात्रं शतपात्रनेत्रं श्रीरामचन्द्रं सततं नमामि मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं आदरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया जग दाने कधे विचारो बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचं विसरू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला धुलो पावन झालो चराचरी सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कृती तुझ लागे आपुल्या बाडाशी धरी आता हाती न करी फजी ती जना माझी राधे राधे नाम घेता पवित्र अनंत पाप हो
विराट शक्ती गोदामवासी चला जाऊ शरण त्या राधिकेसी। बरसाने की राधिका नंद गाऊ किशा हो इनके पद करूं मैं कोटि कोटि प्रणाम। चले आना जी सुंदर श्याम, चले आना जी सुंदर श्याम हमारे हर कीर्तन में। चले आना जी सुंदर श्याम हमारे हर कीर्तन में। चले आना जी सुंदर श्याम हमारे हर कीर्तन में। चले आना जी सुंदर श्याम हमारे हर कीर्तन में। आना जी चले आना जी, चले आना जी सुंदर श्याम हमारे हर कीर्तन में। चले आना जी सुंदर श्याम हमारे हर कीर्तन में। हो चले आना जी सुंदर श्याम हमारे हर कीर्तन में। चले आना जी सुंदर श्याम हमारे हर कीर्तन में। ओहो पवियाना बलदादा को भिला, बलदाऊ को मिला। ओहो पवियाना बल गोपियों बुला। बबियाना बल गोपियों को ला। चले आना जी, चले आना जी, चले आना जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में। चले आना जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में। चले आना जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में। चले आना जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में। चले आना जी पवन कुमार हमारे हर कीर्तन में। आपण ज्या आजींच्या दिवंगत द्वारदर्शनासाठी हा कीर्तनाचा राजसू यज्ञ उभा केलेला आहे। शक्यतो कोणाच्याही दारी कीर्तन होत नाही, याच्यासाठी प्रारब्ध लागतं। लोकांकडे पैसा खूप आहे, पण अंगणात हरिपाठ होईल आणि हरीचं कीर्तन होईल याला परम भाग्य लागतं। परम भाग्याची लक्षणाची ही एक मोठी साधना या कुटुंबाकडे शिल्लक आहे, म्हणून आईचं 92व्या वर्षी हा राजसू यज्ञ साजरा करतोय। पण ज्या अर्थी आपण दिवंगत आत्म्यासाठी ही काही राजसू यज्ञ करत आहोत, त्याच्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य मंडळी आहे, नातगोत आणि खानदेश वारकरी सेवा मंडळातले सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत। आणि ज्या दिवंगत आजींसाठी आपण हा राजसू यज्ञ केलेला आहे, शाहूबाई या आजींना स्वर्गात चांगली जागा भेटावी म्हणून या कुटुंबाचा हा टास आहे। मग ही जी मंडळी आहे, सर्व परिसरातून आलेली मंडळी, सगळे सोयरे नातगोत हे जे काही जमलेलं आहे, यांना बोलवून काय फायदा? फायदा एकच असतो, तुम्ही एवढी लोक आली, एवढ्या लोकांनी नामचिंतन केलं, नामचिंतनातनं जी टाळी वाजवली, त्या टाळीची जी पुण्याई झाली, ती पुण्याई आजींच्या नावाने आपण अर्पण करत असताना स्वर्गात त्यांना या भूलोकातनं भवर लोकाकडे जाणारा प्रवास सुखाचा होतो। हे मी नाही तर गरुड पुराण सांगतं। मग याच्यासाठी तुम्ही अंतःकरणापासून वाजवलेली टाळी आणि भगवंताचं चिंतन, पण ज्या वेळेस भगवंताच्या नामचिंतनाने जेव्हा टाळी वाजायची संधी प्राप्तच होईल, हिंदू राहून जर हिंदू धर्ममंडपात टाळी वाजवताना लाज वाटत असेल तर एक शब्द सांगेल, हिंदू असताना हिंदूंच्या देवाबद्दल टाळी वाजताना जर लाज वाटली तर अंदाज काढावा, त्यांना सगळा सोयरा मालेगाव नव्हती, त्यांना सगळा सोयरा आपला नाही। आणि ज्याला अंतःकरणापासून टाळी वाजवता आली तर फायदा काय कीर्तनात? कीर्तनात टाळी होय पातकांची। मग आता भगवंताला साकडं घालताना या शाहू आजींसाठी जी प्रार्थना करू, हनुमंतरायांचं बोट धरून आपण रामप्रभुरायांच्या दरबारात ही मान्यता मानत असताना सर्वांनी एका ठेक्यात अशी दणकून टाळी वाजायची
की तुम्ही वाजवलेली टाळी आणि केलेलं नामचिंतन आजींसाठी आपण राजसू यज्ञाची आहुती करू. तयार आहात?